छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर छावा हा चित्रपट रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी यांनी कोट्यांची कमाई केलेली आहे. सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा चित्रपट अद्यापही ब्लॉकबस्टर पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक देखील हा चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्याच प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया की त्यांना कसा वाटला हा चित्रपट. छावा मूवी रिलीज झालाय, काय एक्साइटमेंट आहे तुम्हाला? प्रथम तर जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय शंभूराजे. ही गोष्ट खूप आधी घडायला हवी होती. आजच्या पिढीला इतिहास माहीतच नाहीये. जी काही आता जी मूवी आलेली आहे ती खूप छान दिग्दर्शक केलेला आहे आणि विकीने पण खूप छान काम केलेलं आहे. ट्रेलर बघितलेला आहे. ती आम्हाला उत्सुकता होती, आम्ही बघायला आलेलो आहोत आणि राजांचा पराक्रम आजच्या पिढीला कळणं फार गरजेचं आहे. हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी त्यांनी कसं प्राणत्याग केलेला आहे, त्यांचं जे बलिदान हे आजच्या पिढीला कळणं फार गरजेचं आहे. आणि बघूया आता तिथे पडद्यावरती त्यांनी काय दाखवलं आणि कितपत खरं आहे त्याकरता मी आता आलेले आहे. पण मी सगळ्यांना आव्हान करेन की नक्की असे मूवी येतात त्यांना बघा, त्यांना प्रोत्साहन करा. त्यामुळे आपले इतिहास, आपल्या ज्या गोष्टी आहेत भारतातल्या त्या लोकांपर्यंत पोहोचतील. आतापर्यंत फक्त आपण मुघल बघितलेले आहोत, खरे राजे किंवा प्रताप जो आहे त्यांचा तो आपण पाहिलेला नाहीये, तो इथे बघायला मिळणार आहे. तर त्यांना आपण प्रतिसाद देणं फार गरजेचं आहे. तर प्रत्येकाला माझं आव्हान आहे, थिएटरमध्ये या आणि नक्की बघा. थँक्यू सो मच. पण तुम्हाला असं वाटतं की एक मराठी, जर हा चित्रपट मराठीमध्ये असता तर इतका जास्त लोकांपर्यंत गेला नसता, तेवढा हिंदीमध्ये नक्कीच, कारण की आपण बघितल्या पुस्तकांमध्ये इतिहास 4 ओळींचा राहिलेला आहे आणि तो फक्त मला असं वाटतं एसएससी बोर्ड परताच होता. आपण मुघल बाबर किंवा ह्यांनी काय केलं हे आपल्याला माहितीये, पण आपल्या राजांनी काय केलं आपल्याला माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज कळतंय, पण काय होतं, कसं होतं, त्यांचा छावा, त्यांचा मुलगा काय होता, किती पराक्रमी होता, किती लढाया जिंकल्या, किती लढाया केल्या हे माहिती नव्हतं. तर नक्कीच इथे भाषेचं मला एवढं वाटत नाहीये, फक्त इतिहास, त्यांची जी काही बलिदान आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते हिंदीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आनंद आहे आणि चांगली सुरुवात आहे. तर आपण नक्कीच त्यांना आपण सपोर्ट करूया. थँक्यू. संभाजी महाराजांनी जी आहुती दिली मराठा साम्राज्यासाठी ती प्रेरणादायी आहे पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी. त्यांनी हेच बघितलं पाहिजे की मराठा साम्राज्य कसं उभं राहिलं, कोणी कोणी मराठ्यांनी किती आहुती दिली या मराठा साम्राज्यासाठी आणि संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे. विकी कौशलची ऍक्टिंग कशी वाटली? मस्त परफेक्ट आहे. परफेक्ट. एखादा कोणता डायलॉग असं काही आठवतोय मूवी मधला? डायलॉग आता माझ्या लक्षात नाही, खरं तर इमोशनल झालेला असला. बाकीचे लोक आहेत त्यांना काय सांगणार की बघायला पाहिजे, का बघायला पाहिजे? नक्कीच बघितलं पाहिजे, कारण ही गोष्ट बघण्यासारखी. आपला इतिहास काय आहे मागचा, मराठा साम्राज्य कसं आहे, कसं उभं राहिलं, कोणी कोणी किती आहुती दिली यासाठी आपल्याला कळलं यातून आणि इतिहासाबद्दल जराशी माहिती भेटली. छावा मूवी खूप सुंदर आवडला आम्हाला. विकी कौशलची ऍक्टिंग खूप चांगली होती. काय अजून आवडलं की महाराजांची हिस्ट्री दाखवलेली आहे, त्यामध्ये एक्सपेक्टेड होतं असं? हो, जसं होतं म्हणजे जसं ऐकलं होतं तेवढं सगळं बघायला भेटलं. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. स्टोरी लाईन पण चांगली होती, व्यवस्थित दाखवलेलं सगळं. विकी कौशलची जी ऍक्टिंग आहे जी म्हणजे ते महाराजांना जे पोर्ट्रे केले त्यांनी ते खरंच खूप चांगलं वाटलं. म्हणजे जसं की साक्षात असं वाटलं की महाराजच होते. बहुत बढ़िया था, बहुत बढ़िया था. ऐसे वीर तो कम मिलते हैं इस देश में. बहुत अच्छी मूवी था, बहुत अच्छा पिक्चराइजेशन था, बहुत अच्छा. विकी कौशल की एक्टिंग कैसी थी? विकी कौशल की बहुत बढ़िया थी, बहुत अच्छी, शेर की तरह एक्टिंग. और क्या लोगों को क्या मैसेज देना चाहिए? लोगों को यही है कि अपना देश के प्रति पैट्रियटिज्म होना चाहिए, देशभक्ति होनी चाहिए. दैट्स ऑल. ऐसी मूवीज बनने चाहिए, बिल्कुल बननी चाहिए. हमारे आने वाली जनरेशन को पता होना चाहिए कि इतना इतना बलिदान किया लोगों ने. काही नाही, म्हणजे त्यांचं एवढं देशाप्रती बलिदान होतं आणि ते सगळं बघून आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी एवढं सगळं केलं, ते खूप छान वाटत होतं आणि खूप रडायला आलं. म्हणजे असं, पण ते एवढे लढले ना त्याच्यामुळे. विकी कौशलची ऍक्टिंग कशी वाटली? नाही सांगता येणार, म्हणजे खूप छान, खूप छान, ब्रिलियंट. बघायला पाहिजे. त्यांनी त्याच्या आधी पण ही केली होती ना मूवी उरी, आणि त्याच्यामध्ये पण त्यांचा हाऊस जोश खूप छान होता. मेसेज काय देणार, का मूवी बघायला? देशभक्त व्हा, पण अंधभक्त नका हो. देशासाठी म्हणजे पॉलिटिक्स जिथं पण आहे तिथे या गोष्टी नाही चांगल्या. म्हणजे सगळ्यांनी एकाकीपणाने राहिलं पाहिजे. कसं वाटलं? छान होता, मस्त मूवी होता, सगळ्यांनी बघावं. एक
विकी कौशलची ऍक्टिंग कशी वाटली? एक नंबर रिअल संभाजी महाराज. मेसेज काय देणार? काय मी तर म्हणतो सगळ्यांनी मूवी बघावा. एक नंबर मूवी आहे. सॉलिड. सगळ्या मुलांनी सर्व फॅमिली सहित बघावं. एक नंबर आहे. एक नंबर खूप छान त्याने हे केलेलं आहे. एखादा डायलॉग वगैरे काही डायलॉग नाही. किंवा काही सीन एखादा आवडला, कोणता आवडला? सीन त्यांचा तो याच्यामधला लढतानाचा सीन होता ना, तो एक नंबर सीन होता. तो बघितल्यानंतर ना सगळ्यांच्या अंगावर ते थरका पुढे एवढं जबरदस्त. खूप छान मूवी आहे. बाकी कास्टिंग कशी होती? खूप छान मस्त. बघा एकदा जरूर. मूवी खूप छान होता. काय आवडलं? मूवी मधलं सगळ्यात आधी जे कॅरेक्टर त्यांनी घेतले होते ते खूप छान होते. प्रत्येक मूवी जे जे कॅरेक्टर पर्टिक्युलर हंबीराम मोहिते होते, छावा तर एक प्रतिमच होते. त्यांची वाईफ बनली होती आपली जी रश्मिका आहे. खूप छान कॅरेक्टर होतं. मूवी वॉज अमेझिंग. मजा आली. मेसेज काय देणार? मेसेज हाच देणार की सनातनी धर्म टिकवून ठेवा. महाराजांनी खूप केलंय आपल्यासाठी आणि आज ते नसते तर कदाचित आपण हिंदू नसतो. मूवी आता तुम्ही बघितलाय, कसा होता, कसा वाटला? कसा म्हणजे जसा असायला पाहिजे तसा होता. म्हणजे अक्षरशः जे वाचलेलं आहे लहानपणी, मी आपलेच लोक गरोजी शिर्के, कोण गरोजी शिर्के, संभाजी राजांची जी मिसेस आहे त्याचे सख्खे भाऊ. आता तुम्ही पाहिलं असेल की छावा चित्रपट हा सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट ठरलेला आहे. सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कसं अत्यंत उत्तम उत्कृष्ट असा अंगावर काटा आणणारा हा चित्रपट आहे. विकी कौशलची ऍक्टिंग देखील खूप सुंदर आहे आणि सर्वांनी पाहायला पाहिजे. संभाजी महाराज यांनी कशा पद्धतीने आपल्या राज्यासाठी देशासाठी जे काम केलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे, ते पाहण्या इतकं खूप सुंदर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे सर्वांनीच हा छावा चित्रपट पाहणं महत्वाचं असेल.